नेहमीप्रमाणे दैसर नाक्यावर ट्रॉफिक लागलेलीच असते. इथे जर टोल नाका खोलला तर चांगलीच कमाई भेटत जा. निघलो ट्रॉफिक शा चाललो आता खारघरला. कला चाललो तो पण सांगता तुम्हाला पक्की भूक लागले म्हणून. एकाच पाड्याचे रस्त्याच्या मधीन पोहोचलेलो होतो तो भेटला आपल्याला जतीन भाई. पकडला इनामपुरीचा रस्ता ना. मौसम लय भारी झालेला होता. आता मजा येईल खायला पियाला. लेट पण थेट डायरेक्ट पोहोचलो खाऊगलीन कारगरला. पक्की भूक लागली मग ऑर्डर केलं 2 शोरमा. आता खाऊन जेव. पोटन पक्की भूक लागलेली मला वाटलं 2-3 तरी शोरमा खान पण एकच शोरम्यान भाई पोट भरला आपला. शर्तीनं खाव पण जेला यो मोजिटो भाई 70 रुपयाला भेटतं पण इथं 30 रुपयाला भेटतं. मग घेतला लागे मिनी पण एक पियाला. तिथून निघलो ना चाललो आता भाई मित्राला भेटायला कारण की काल त्याचा ऍक्सिडेंट झालेला होता म्हणून आम्ही दोघं चालले होते त्याला बघायला. 2 hours later. पाणी भरायचा सिग्नल आला मग आम्ही पण निघलो तसंच घरात जायला. मधींचा शूट घ्यायला भेटला ना कारण की भाई तिथं फोन अलाउड नव्हतं दवाखान्यात. संध्याकाळचे वाजलेलं 6 ना. मौसम असं झालता तसं की 8:30 वाजायला आले भाई. फुल कालोख घातले ना. इथं एकाच पाड्याच्या रस्त्याने पोहोचलो काही दिसत पण नाही. पोहोचलो कुटारीला ना. केला ऑर्डर टाइमपास खायला शेव आणि कोबी ना चायनीज पण ऑर्डर दिले. आता फायनली आपला आला चायनीज. आता जेव खाऊन ना पार्सल करायला पण सांगले कारण की घरात पण शिंगले एक चायनीज घेतलं. एक चायनीज पार्सल ना. निघलो तसंच घरा जायला. आता पाणी न पडणार तर बरा ना तर भिजू आम्ही पण. रक्षाबंधन आणि गणपती आता जवळ येतील तर भाई आई एकविरा कलेक्शन मध्ये कपडे भेटतील तुम्हाला 101. तर आलो इथं ना बघता होता नवीन स्टॉक काही आले की बघायला. तुम्ही कोण जर आलं असतील तर कमेंट मध्ये हो करा आणि नसेल आलं तर नक्की व्हिजिट करा ना. असे 101 कपडे तुम्हाला बघायला भेटतील इथं आई एकविरा मेन्स मध्ये. लोकेशन नसेल माहिती तर भाई लोकेशन आपली पनवेल मुंब्रा रोड दैसर. दर्शन भाई आतमध्ये बसलेला होता. भाईला विचारला बर्गर किंगच्या तुला ऑर्डर करू की बर्गर. तर भाई नाही बर्गर किंगच्या बर्गर ऑर्डर केलं तर भाई सांगलेला ना खाणार ना. आता मागवले तर खायला असा घसरलं की भाई सांगतात नाही. एक कोक तिथं बर्गर किंगला भाई 90 रुपयाला होता. मग त्याच्यापेक्षा आम्ही ऑर्डर केला भाई 100 वाला डायरेक्ट 2 लिटरचा ठणसा. आता तो पण पिऊ. तर चला गाईज यो ब्लॉग मी इथेच एंड करता. तुम्हाला आवडला असेल तर युट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो ना केला तरी चालेल. नक्कीच लाईक करा. बाय बाय.